मी खूप श्रीमंत घरची मुलगी होती. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि माझ्या आत्याच्या 2 मुलीसुद्धा आमच्या सोबतच राहत असायच्या. कारण माझी आत्या खूप कमी वयातच हे जग सोडून गेली होती. त्यामुळे माझ्या आईने त्या दोघी मुलींना आमच्या घरीच ठेवलं होतं. आता आम्ही तिघी बहिणी सगळ्या बहिणीसारखं राहत होतो. आम्हाला भाऊ नव्हता. आम्ही तिघींनी आमच्या आईला या गोष्टीची कधीच जाणीव होऊ दिली नाही की त्यांना मुलगा नाही. आम्ही आमच्या आईला प्रत्येक कामात मदत करू लागायचो. माझी आई आमच्या तिघींवर खूप प्रेम करायची. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने खूप कठीण परिस्थितीत दिवस काढले होते, परंतु आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. ती नेहमी देवाचे आभार मानत असायची. जेव्हा आम्ही तिघी बहिणींनी तारुण्यात प्रवेश केला तेव्हा आम्ही तिघी जणी सारखेच दिसू लागलो. माझी आई आम्हाला बघून देवाकडे काहीतरी प्रार्थना करायची. आम्हाला बघताच ती एकदम शांत बसायची. आम्ही खूप विचारल्यानंतर सुद्धा ती हसायची आणि सांगायचं टाळायची. ती म्हणायची, काहीच नाही, तुम्ही फक्त खुश राहा. मी देवाकडे हीच प्रार्थना करत असते. परंतु मला कळून चुकलं होतं की माझी आई आमच्यासाठी चांगलं स्थळ यावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होती आणि या काळजीतच ती गप्प गप्प राहू लागली होती. मला सर्व माहीत होतं की आईला आमच्या लग्नाची काळजी सतावत होती. ती कधी कधी स्थळ बघणाऱ्या मावशीसोबत फोनवर बोलत असायची. आम्ही दिसताच ती विषय बदलायची. आता आम्ही लहान राहिलो नव्हतो की आम्हाला काहीच समजणार नाही. आईसाठी आम्ही सुद्धा असं दाखवायचो की आम्हाला अजून काहीच समजत नाही आणि लहान मुलासारखे चाळे करून आईला हसवण्याचा प्रयत्न करायचो. परंतु वेळसुद्धा पंख लावून उडत होता. मी माझे शिक्षण पूर्ण केलं होतं आणि माझी लहान बहीण आत्याची मुलगी होती, तिचं सुद्धा शिक्षणाचं 1च वर्ष राहिलं होतं. परिस्थिती बघून मी एका शाळेमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. म्हणजेच माझ्या आईची काळजी कमी होईल आणि मी सुद्धा कामामध्ये बिझी होऊन जाईल. मला चांगला पगार सुद्धा मिळत होता. आता मी खूप बिझी राहू लागली होती. माझ्या बहिणींची फी सुद्धा मीच भरू लागली होती. आईला मदत करून मनाला जे समाधान मिळत होतं ते मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हते. एके दिवशी मी शाळेत होती तेव्हा मला आईचा फोन आला. मी आईला विचारलं, आई, सर्व काही ठीक आहे ना? माझी आई म्हणाली, तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे. मला अगोदर तुझे लग्न करायचं आहे, त्यानंतर मी तुझ्या दुसऱ्या बहिणींचं लग्न करेल. आईने न थांबता मला सर्व काही सांगून टाकलं. मी आईला म्हटलं, आई, तू आमच्या तिघींपैकी कोणाला स्थळ पसंत आलं तर लग्न करून टाक. या सर्व जुन्या गोष्टी आहेत की अगोदर मोठ्या मुलीचं लग्न होईल, त्यानंतर छोट्या मुलीचं. देवाने स्थळ पाठवलं आहे आणि तुला पसंत आहे तर देवाचं नाव घेऊन तू त्याला होकार दे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना विचारून तो मुलगा कसा आहे त्याबद्दल माहिती काढूयात. मी पण आईला विश्वासात घेऊन बोलले. माझी आई मला म्हणाली, तू लवकरात लवकर घरी ये, तुझं इथे असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी आईला म्हटलं, ठीक आहे, मी पूर्ण प्रयत्न करेन. फोन कट करून मी प्रिन्सिपल सरांना सुट्टी मागितली. मी माझी मजबुरी सांगितली. तेव्हाची माझ्यावर कृपा होती. मला सुट्टी मिळाली होती. जवळजवळ अर्ध्या तासानंतर मी घरी पोहोचली होती. मी सरळ किचनमध्ये आईकडे गेली. मी पूर्ण विस्ताराने आईला सर्व काही विचारलं. तेव्हा मला आईने सांगितलं, दिसायला तर ते लोक चांगल्या घरचे दिसत आहेत, बाकी तू त्यांच्याशी बोलू शकतेस. अगोदर जाऊन तोंड हात पाय धुवून फ्रेश हो, त्यानंतर आतमध्ये जा. मी ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मी घाईघाईने रूममध्ये गेली. बहिणीसोबत थोडी मजा मस्ती केली आणि तोंड हातपाय धुवून केस विंचरले. इतक्या वेळात माझ्या आत्याची मुलगी चहा घेऊन गेली होती. मी सुद्धा तिकडे गेली. मी सगळ्यांच्या पाया पडले आणि त्यांना नमस्कार केला आणि माझ्याबद्दल त्यांना सांगितलं. त्यानंतर माझी आई त्यांच्याशी बोलू लागली. तिने सांगितलं की ही माझी सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि ही शाळेत शिकवते. ती आता शाळेमधून आली आहे. मी आईसोबतच सोफ्यावर बसली होती. मला माहीत नव्हतं की मुलगा सुद्धा सोबतच आला आहे. आमच्यामध्ये खूप सारं बोलणं झालं. वेळ खूप झाला होता. त्या मुलासोबत 2-3 वेळेस माझी नजरानजर सुद्धा झाली होती. परंतु त्या लोकांना माझी बहीण खूप आवडली होती आणि त्या लोकांनी त्यांच्याकडून होकार सुद्धा दिला होता. आम्हाला सुद्धा ते लोक खूप पसंत पडले होते. आता फक्त त्या मुलाबद्दल माहिती काढायची होती. आम्ही सर्वजण खूप खुश होतो. आम्ही माझ्या बहिणीला चिडवू लागलो होतो.
माझ्या आईने एका नातेवाईकाच्या माध्यमातून माहिती काढली की ते लोक कसे आहेत. तेव्हा असं समजलं की ते लोक खूप चांगले आहेत. तेव्हा आम्ही लग्नाची तयारी सुरू केली. माझी आई तर उठता बसता देवाचे नाव घेत होती आणि देवाकडे प्रार्थना करत होती. ती खूप खुश होती. ती खरेदीसाठी रोज मार्केटमध्ये जाऊ लागली. माझ्या बहिणीच्या आवडीच्या वस्तू खरेदी करून घेऊन येत होती. आम्ही आईला तिच्या कामांमध्ये खूप मदत करत होतो. दिवस जवळ येऊ लागले होते. आम्ही रोज रात्री माझ्या मैत्रिणीला बोलवायचो आणि गाणे ऐकायचो, मजाक मस्ती करायचो. वेळ कसा निघून जायचा हे कळत नव्हतं. आम्ही सर्वजण एकत्र जमायचो आणि खूप मस्ती करायचो. त्यासोबतच जेवण वगैरे खाणेपिणे चालूच असायचं. देवाची आमच्यावर खूप कृपादृष्टी होती. लग्नाची सर्व तयारी झाली होती. शेवटी तो शुभ मुहूर्त जवळ आला. माझी बहीण नवरी बनून स्टेजवर बसली होती. ती आज खूप सुंदर दिसत होती. माझी आई तर सतत तिची दृष्ट काढत होती. आम्ही दोघी बहिणी सुद्धा खूप खुश होतो. प्रत्येक कामामध्ये भाग घेत होतो. आमच्यावर देवाची कृपादृष्टी होती. सर्व काही खूप चांगल्या प्रकारे पार पडत होतं. माझी बहीण आता तिच्या सासरची झाली होती. तिची पाठवणी करण्यात आली. ती गेल्यानंतर घरात खूप उदास वाटू लागलं होतं. काही दिवसानंतर आम्ही पुन्हा आमच्या कामांमध्ये बिझी राहू लागलो. मी शाळेमधून सुट्टी घेतली होती. ती आता संपली होती. माझी दुसरी बहीण सुद्धा तिच्या अभ्यासामध्ये व्यस्त झाली होती. माझी आई रोजच्या प्रमाणे घरातील सर्व कामे करायची आणि आमची वाट बघायची. आमच्या वडिलांची पेन्शन आणि माझी पगार यामधून आमचं घर चालत होतं. आता माझ्या आईला माझ्या लग्नाची काळजी वाटू लागली होती. परंतु मला तर जॉब करणंच आवडू लागलं होतं. मला कोणत्याच गोष्टीची काळजी नव्हती. परंतु एके दिवशी अचानक आईने फोन केला आणि ती मला म्हणाली की तू लवकर घरी ये, तुला बघण्यासाठी काही लोक आले आहेत. मला या गोष्टीने खूप अवघडल्यासारखं होत होतं. मी त्या दिवशी लवकर घरी आली. 2 बायका आणि 1 माणूस मला बघण्यासाठी आले होते आणि पहिल्या भेटीतच ते मला पसंत करून गेले. मी जॉब सुद्धा करत होती आणि त्यांना जॉब करणारी सून हवी होती. यावेळेस सुद्धा मुलाची पूर्ण माहिती काढूनच आईने लग्नाला होकार दिला होता. त्यानंतर माझ्या लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. शाळेतून आल्यानंतर आम्ही शॉपिंग करायला जायचो आणि त्यानंतर घरातील सर्व कामे करायचो. मी खूप थकून जायची, परंतु माझी आई खूप खुश होती. आईला खुश बघून माझी सर्व थकावट दूर व्हायची. त्यानंतर मी घरच्या कामात मदत करू लागायची. घरात आनंदाचं वातावरण होतं. माझी लग्न झालेली बहीण सुद्धा येत होती. कधी तिच्या नवऱ्यासोबत यायची तर ती कधी एकटी यायची. तिचा नवरा तिच्यासोबत खूप प्रेमाने राहत होता, परंतु त्याचं माझ्याकडे सारखं सारखं बघणं मला थोडं विचित्र वाटायचं. तसं तर प्रत्येक माणसाला ही सवय असते, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायची. माझं लग्न माझ्या बहिणीच्या सासरच्या जवळच्या नातेवाईकांशी होत होतं. म्हणजेच माझी बहीण माझ्या होणाऱ्या नवऱ्याची मानलेली बहीण होती. म्हणजेच माझी बहीण माझी नणंद सुद्धा लागत होती. मला सासू नव्हती. माझे सासरे खूप म्हातारे झाले होते. माझा खूप छोटा परिवार होता. खूप चांगल्या पद्धतीने माझं लग्न झालं. यावेळेस माझी आई खूप दुःखी झाली. माझी पाठवणी करताना तिला अश्रू अनावर झाले. ती पूर्ण लग्नात खूप प्रयत्न करत होती की ती रडणार नाही, परंतु ती तिच्या अश्रूंना थांबवू शकली नाही. माझी बहीण सुद्धा खूप उदास झाली होती. माझा नवरा खूप चांगला व्यक्ती होता. तसंही प्रेम करणारे आणि काळजी करणारे लोक खूप हळू आवाजात बोलत असतात. काही दिवसातच मलाही त्यांच्यावर प्रेम झालं, कारण माझे वडील सुद्धा खूप हळू आवाजात बोलायचे. ते नेहमी म्हणायचे, मोठा आवाज गाढवांचा असतो, त्यामुळे माणसाने नेहमी हळू आवाजात बोलावं. माझे सासरे माझ्या सासूचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःला खूप एकटे एकटे महसूस करू लागले होते. ते जास्त करून कोणाशी बोलत नव्हते. मी त्यांची खूप काळजी घेत होती. ते मला माझ्या वडिलांसारखे वाटत होते. ते सुद्धा माझ्यामुळे खूप आनंदी राहू लागले होते. माझी जी बहीण होती ती आता माझी मानलेली नणंद झाली होती. माझं लग्न एका श्रीमंत घरात झालं होतं, परंतु लग्नानंतर मला खूप बदलल्यासारखं वाटत होतं, कारण माझी बहीण माझ्यावर जळू लागली होती. माहीत नाही ती असं का करत होती, परंतु ती अशीच वागत होती. मी तर ती माझ्या घरी आल्यावर तिचा खूप चांगल्या प्रकारे पाहुणचार करत होती. ती माझी एकुलती एक मानलेली नणंद झाली होती. मला तिचे प्रत्येक नखरे सहन करावे लागत होते.
कधी कधी ती खूप तोऱ्याने वागायची. माझ्या छोट्या छोट्या चुकांवर खूप रागवायची. ती तिच्या घरापेक्षा आमच्या घरीच जास्त राहायची. तिच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती, तरी सुद्धा तिला आणखीन मूल झालं नव्हतं. त्यामुळे ती वेळ घालवण्यासाठी माझ्या घरी येत होती. तिच्या कुटुंबातले लोक खूप चांगले होते. तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करत होता. मूल होत नसताना सुद्धा तो दुसरं लग्न करण्याचा विचार करत नव्हता. तसं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे पैसे सुद्धा खूप होते, परंतु त्याने कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. या दिवसातच माझ्या आईने माझ्या 3ऱ्या बहिणीचं लग्न सुद्धा एका मुलासोबत जमवलं. तो मुलगा खूप चांगलं कमावत होता. खानदान सुद्धा खूप चांगलं होतं. आम्ही बहिणी माझ्या आईची मदत करण्यासाठी जात होतो. लग्नाची तयारी करण्यात आली. आम्ही आमच्या आईची खूप मदत करत होतो. देवाच्या कृपेने आमची सर्व कामे खूप चांगल्या पद्धतीने होत होती. आणि माझी 3री बहीण सुद्धा तिच्या सासरी निघून गेली. आता माझ्या आईची जबाबदारी संपली होती. आता माझी आई फक्त देवाकडे हीच प्रार्थना करत होती की आम्हा तिन्ही बहिणींना देवाने खुश ठेवावं आणि त्यांना जीवनातील प्रत्येक सुख द्यावं आणि प्रत्येकीला मूलबाळ व्हावीत. आम्ही आमच्या आईसाठी घरी काम करण्यासाठी एक बाई ठेवली. आमच्या आईचा एकटेपणा आम्हाला सहन होत नव्हता आणि आता आमचं लग्न झाल्यामुळे आम्ही तिच्यासोबत सुद्धा राहू शकत नव्हतो. आई आमच्यासोबत आमच्या सासरी राहायचं मान्य करत नव्हती. आम्ही बहिणी सुद्धा माझ्या आईकडे नेहमी येत जात होतो. माझी आई आता खूप आजारी राहू लागली होती. आम्ही तिघी बहिणी आमची आई आजारी राहत असल्यामुळे खूप परेशान झालो होतो. आम्हाला तिची खूप काळजी वाटू लागली होती. आम्ही चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला तिच्यावर उपचार करण्यासाठी अपॉइंट केलं होतं. सगळं काही नॉर्मल होतं, परंतु माहीत नाही माझ्या आईची तब्येत दिवसेंदिवस खराब कशामुळे होत होती. आम्ही तिघी बहिणी आळीपाळीने आईजवळ येऊन राहू लागलो होतो. त्या दिवशी आई खूप जुन्या गोष्टी करू लागली होती. तिने आम्हा तिघी बहिणींना खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला. ती आम्हाला आमच्या वडिलांबद्दल सांगत होती. आमच्या लहानपणीच्या गोष्टी करत होती. खूप मजाक मस्ती चालू होती. त्यानंतर आम्ही घरच्या मोलकरीणला घरातील सर्व कामे समजावून परत घरी आलो. आम्ही दुसऱ्या दिवशी नक्की येऊ असे सांगून परत आलो होतो. परंतु संध्याकाळी माझा जीव खूप घाबरला. माहीत नाही मला मुळीच झोप येत नव्हती. माझा नवरा सुद्धा उठून मला विचारू लागला, सगळं काही ठीक आहे ना? आईची तब्येत खराब असल्यामुळे अस्वस्थ वाटत आहे. जर मी या वेळेला फोन केला तर ती खूप परेशान होईल. त्यांनी मला थोडं समजावलं आणि देवाकडे प्रार्थना करायला लावून ते झोपी गेले. मी सारी रात्र जागत होती. मी सकाळी जेव्हा झोपेतून उठली तेव्हा मी सगळ्यात अगोदर माझ्या आईला फोन लावला. मला माहीत होतं की माझी आई लवकर उठते. रिंग वाजत होती, परंतु कोणीच फोन उचलला नाही. मला खूप घाबरल्यासारखं होत होतं. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं की तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या माहेरी चला. कृपा करून तुम्ही नकार देऊ नका. माझं मन खूप अस्वस्थ होत आहे. त्यांनी लगेच होकार दिला. आम्ही लगेच माझ्या माहेरी गेलो. 2-3 वेळेस दरवाजा वाजवल्यानंतर कामवाल्या बाईने दरवाजा उघडला. ताई तुम्ही या वेळेला? ती हैराण होऊन मला म्हणाली, माझी आई कशी आहे? ती कुठे आहे? तिची तब्येत तर ठीक आहे ना? तिने सांगितलं की तुमची आई झोपली आहे. मी तिला म्हटलं, तू मूर्ख आहेस का? माझी आई कधीच इतका वेळ झोपत नाही. तू खात्री केली आहेस का की ती खरंच झोपली आहे का? तिला ताप तर आला नाही ना? मी पळतच घाईघाईने माझ्या आईकडे गेली. माझी आई खरंच झोपली होती. मी खूप हैराण झाली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज पसरलं होतं. मला वाटलं की ती 2 रात्री जागल्यामुळे कदाचित आज खूप आरामात झोपली आहे. परंतु जेव्हा मी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तिचं डोकं थंड पडलं होतं. माझ्या नवऱ्याने लगेच तिच्या हाताच्या नसा चेक केल्या. तेव्हा माझा नवरा माझ्याकडे बघू लागला. माझ्याकडे बघत त्याने इशारा केला. त्यामुळे माझी अवस्था खूप वाईट झाली. असं कसं होऊ शकत होतं? तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टरला बोलवा. मला नाही वाटत. मला पटवून देण्यासाठी माझ्या नवऱ्याने डॉक्टरला बोलावलं. त्यासोबतच माझ्या 2 बहिणींना सुद्धा फोन करून बोलावण्यात आलं. डॉक्टरने आल्यानंतर माझ्या आईला चेक केलं आणि नकारार्थी मान हलवली. डॉक्टर म्हणाले की 5 तासापूर्वीच यांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला आमच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आम्ही बहिणी एकमेकींच्या गळा पडून रडू लागलो होतो. आम्ही खूप रडत होतो. आम्ही आता आपापल्या घरी आलो होतो. आम्ही तिघी खूप उदास होतो. स्वतःला सावरणं आमच्यासाठी खूप मुश्किल झालं होतं. परंतु जो मेला आहे त्याच्यासोबत मरायला कोण तयार होतं? जीवन तर जगावंच लागतं.
माझी आई मरून थोडेच दिवस झाले होते की माझ्या नंदेने एक नवीन ड्रामा सुरू केला. ती बोलत बोलत म्हणायची की जर तुझा नवरा मेला तर तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न कर. तिचं हे असं बोलणं ऐकून माझी तळपायाची मुंगी मस्तकात जायची. मी विचार करायची की ही कसली पागल बहीण आहे जी आपला भाऊ मरावा असं म्हणत आहे. मी त्या दिवशी खूप परेशान होती. अचानक माझे सासरे सुद्धा देवाघरी गेले. बिचारे खूप थकले होते. ते खूप चांगले व्यक्ती होते. आयुष्य जगताना जर जोडीदार नसेल तर आयुष्य खूप विरान वाटू लागतं. माझ्या सासऱ्याच्या मृत्यूनंतर माझा नवरा खूप एकटा पडला. ते खूप एकटे एकटे राहू लागले होते. मी सुद्धा खूप एकटी पडली होती. थोड्या दिवसानंतर माझी बहीण पुन्हा तिच्या सासरी निघून गेली. थोड्या दिवसातच मला समजलं की मला दिवस गेले आहेत आणि मी आई होणार आहे. माझ्या घरी सुख आणि दुःख दोन्ही सोबतच मला अनुभवायला भेटत होतं. माझी बहीण या गोष्टीने मुळीच खुश नव्हती. ती तर खूप विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होती. कधी कधी तर काही कारण नसताना सुद्धा ती माझ्यावर खूप दात खायची. माझ्यावर उगाचच रागवायची. तिला तिच्यामध्ये जो कमीपणा आहे तो जाणवत होता. मी तिच्याकडे दुर्लक्ष करायची. तसंही सर्वजण म्हणायचे की गरोदरपणात चांगले विचार करायला पाहिजे, नाहीतर त्याचा मुलावर वाईट परिणाम होतो. माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा, परंतु मला असं वाटत होतं की काहीतरी नक्कीच आहे जो माझा नवरा माझ्यापासून लपवत आहे. एवढंच नाही तर जेव्हा माझी नणद म्हणजेच माझ्या बहिणीची गोष्ट आठवायची तेव्हा माझी तळपायाची मुंगी मस्तकात जायची. माझा नवरा रात्र रात्र जागायचा. मी जेव्हा माझ्या नवऱ्याला विचारायची तेव्हा ते म्हणायचे की काही नाही, मला झोप येत नाही. 3 महिने असेच निघून गेले. एके दिवशी ते सर्व काही झालं ज्याचा मी कधीच विचार सुद्धा केला नव्हता. अचानक माझ्या नवऱ्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. मला तर काहीच समजत नव्हतं. माझं तर आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. एवढेच नाही तर मी या 9 महिन्यांमध्ये 3 माणसाचा मृत्यू पाहिला होता. यामुळे मी पार कोसळली होती. मला खूप मोठा धक्का बसला होता. मला सर्वांनी रडण्याचा सल्ला दिला, परंतु खूप मुश्किलने माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते आणि अशा प्रकारे अश्रू बाहेर पडले की मी वेड्यासारखे रडू लागली होती. माझं सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. असं वाटत होतं आता जगण्याला काहीच अर्थ नाही. सर्वांनी मला खूप हिंमत दिली. आता मला माझ्या मुलासाठी जबरदस्तीने जगावं लागत होतं. परंतु आता काय होणार होतं? माझी आई सुद्धा राहिली नव्हती, नवरा सुद्धा राहिला नव्हता आणि सासरे सुद्धा राहिले नव्हते. मी खूप एकटी पडली होती. माझ्या मागे पुढे बघणारं माझं कोणीच नव्हतं. माझ्या बहिणी तर माझ्या घरी थांबतच नव्हत्या. त्यांचाही नाईलाज होता. मला काही समजत नव्हतं की आता काय करावं. मी पुन्हा नोकरी करावी म्हणत होती, परंतु अशा अवस्थेत करू शकेल की नाही हे समजत नव्हतं. मी ज्या घरी राहत होती ते घर माझ्या नवऱ्याच्या चुलत्याच्या नावावर होतं. ते दुसऱ्या देशात राहत होते. ते त्यांच्या भावासोबत कधीच बोलत नव्हते. ते त्यांच्या भावासोबत नेहमी भांडण्याच्या मूडमध्ये असायचे. माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी लगेच हे घर विकायला काढलं. मी खूप विनंती करू लागली, परंतु त्यांनी माझं ऐकलं नाही. मी एवढी गयावया करून सुद्धा त्यांनी मला काही दिवसांचा वेळ दिला आणि नंतर फोन बंद केला. एके दिवशी माझी बहीण माझ्या घरी आली आणि मला म्हणाली, तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न कर, तुझं आयुष्य सुधारेल आणि तुला आधार सुद्धा मिळेल. मी खूप हैराण झाली होती. मी माझ्या बहिणीला म्हणाली, तुला कसं काय माहीत होतं की काही दिवसातच माझा नवरा मरणार आहे? असं तर नाही ना की तूच माझ्या नवऱ्याला मारला आहेस? तेव्हा माझी बहीण म्हणाली, अगोदर माझ्या नवऱ्यासोबत लग्न कर, मग मी तुला सत्य काय आहे ते सांगेन. नाईलाजाने मला तिचं म्हणणं मान्य करावं लागलं. मी नवरी बनून बसली होती. तेवढ्यात माझ्या बहिणीचा नवरा आला आणि मला म्हणाला, खरं तर हे लग्न एक बहाणा होतं. माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. तुझा खरा नवरा मी नाही, दुसराच कोणीतरी आहे. असं म्हणताच अचानक दरवाजा उघडला आणि शेरवानी घालून माझ्या दुसऱ्या बहिणीचा नवरा आतमध्ये आला. माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. माझ्या मानलेल्या नंदेचा नवरा बाहेर गेला होता. मी चेहऱ्यावरचा पदर बाजूला सारून उभी राहिली होती. हे सर्व काय होतं? मी माझ्या नंदेला आवाज देऊ लागली, परंतु कोणीच आलं नाही. तेव्हा तो म्हणाला की तू आरामात बस, इथे कोणीच येणार नाही, मी तुला सर्व काही सांगेल. तो बोलू लागला, खरं तर आम्ही तुझ्या बहिणीला बघण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस शाळेतून येऊन तू आमच्या जवळ बसली होतीस. मला तू आवडली होतीस.
तुझी बहीण मला आवडली नव्हती, परंतु माझ्या आईवडिलांनी अगोदरच तुझ्या बहिणीला होकार दिला होता, त्यामुळे ते तयार झाले नाहीत. मी खूप हट्ट केला, परंतु माझं काहीच चाललं नाही. मी अगोदरपासूनच तुला पसंत करत होतो. मी काहीतरी बहाणा करून तुझ्या घरी यायचो, आणि तसंही तुझ्या बहिणीला अजून मूल झालं नाही. मी तुझ्या नंद्याला मजबूर केलं होतं की तू तुझं लग्न माझ्यासोबत करून दे, आणि या गोष्टीवर माझी पहिली बायको म्हणजेच तुझ्या बहिणीला त्याचा काहीच त्रास नव्हता. त्यामुळे मी तुमच्याशी लग्न करू शकत होतो. तो माझ्याजवळ येऊन बसला. मी एखाद्या विजेसारखी ताडकन उठली आणि बाजूला जाऊन उभी राहिली. त्याला स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. ती माझी मानलेली नणंदसुद्धा होती आणि माझी बहीणसुद्धा होती. तिने माझ्यावर खूप मोठा अत्याचार केला होता. मी कधी विचारसुद्धा करू शकत नव्हते. माझा जीव खूप बेचैन झाला होता. मला काहीच सुचत नव्हतं. मला काहीच मार्ग दिसत नव्हता. मी हे लग्न स्वीकारू शकत नव्हती. मी जोरात ओरडली. माझ्या दोघी बहिणी पळतच माझ्या रूममध्ये आल्या. तेव्हा माझ्या मानलेल्या नंद्याने सांगितलं कॅन्सर होता आणि तो सुद्धा शेवटच्या स्टेपला आला होता, आणि त्यामुळे तुला कोणालाच दुःख द्यायचं नव्हतं. डॉक्टरने सांगितलं होतं की तो काही दिवसांचाच राहिला आहे, त्यामुळे त्यावेळेस त्याला तुझी खूप काळजी वाटत होती. तो रोज म्हणायचा की माझ्या मृत्यूनंतर माझ्या बायकोची काळजी घ्या, तिला एकटीला सोडू नका. आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा मी विचार केला की तुझं लग्न करून टाकावं, यातच सर्वांचं भलं आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. तेव्हा पुढे येऊन माझी बहीण माझ्या गळा पडून रडू लागली आणि म्हणू लागली, जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझी काय अवस्था झाली असती माहीत नाही. तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न करून माझ्यावर उपकार केले आहेस. त्यावेळेस मी माझ्या बहिणीकडे पाहिलं आणि सर्व काही देवावर सोडून दिलं. आज त्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत. आता आमच्या सर्वांच्या जीवनात सुख आणि सुखच आहे. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा शेवटपर्यंत पाहिली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.